पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात शनिवारी दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास सहल घेऊन आलेल्या एसटी बसच्या भीषण अपघाताची घटना सध्या समोर येते। एका तीव्र वळणावर सुसाट धावणाऱ्या एसटी बसवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एसटी बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली आणि त्यानंतर सगळीकडे विद्यार्थ्यांचा आरडाओरडा सुरू होता। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपत्कालीन दरवाजातून लवकरात लवकर बाहेर काढलं, पण बसमध्ये बसलेल्या काही विद्यार्थ्यांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। विद्यार्थ्यांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात शनिवारी दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास सहल घेऊन आलेल्या एसटी महामंडळाच्या बसचा हा अपघात झाला। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील विद्यार्थ्यांची सहल घेऊन आलेली एसटी बस प्रतापगडाहून महाबळेश्वरकडे निघाली होती। बसमधून 60 प्रवासी प्रवास करत होते। वाडा कुंभारोशी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर येताच एका तीव्र वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं व बस रस्त्याच्या कडेला कलली। एसटीची चाकं मातीच्या ढिगाऱ्यात रुतून बसल्यानं बस पलटी होता वाचली। सर्व विद्यार्थ्यांना तातडीनं आपत्कालीन दरवाजातून बाहेर सुरक्षित काढण्यात आलं। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं सर्व पालकांनी सुटकेचा निश्वास घेतला। अचानक झालेल्या या अपघातामुळे विद्यार्थी मात्र भयभीत झाले। काही वेळात चालकानं बस रस्त्यावर सुरक्षित काढली। यानंतर बस विद्यार्थ्यांसह महाबळेश्वरकडे मार्गस्थ झाली। या अपघातामुळे घाटात काही काळ वाहतूक थांबली होती।